नित्य झालेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या साधकापैकी काहीदा विलासराव तरडेकर विठ्ठलवाडी पारणे यांचे निधन काल दिनांक 14/9/2020 झाले आहे. त्यांना 2 मिनिटं भावपूर्ण नामाच्या रूपानं ध्यानरूपी म्हणून नामस्मरणाच्या रूपानं श्रद्धांजली वाहूया. दोन मिनिटं संपलेली आहे. प्रार्थना करतो काका खोळे म्हणतील. आपण सर्वांनी पाठीमाग म्हणा. बटन वर कर. लाईट लागली की चालू होईल. आता विश्वात्मके देवे ज्ञानेश्वर माऊली. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि सद्गुरु समर्थ अंबीरबाबा कलियुगामध्ये सर्व संत जन्माला आले. त्यांनी तुम्हाला सर्वांना भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार सर्वांना सारखा दिला. ध्यानवृत्ती म्हणून नामस्मरण. आपण ध्यानवृत्ती म्हणून नामस्मरण 10 मिनिटं केले जाते.
म्हणून तुमची सेवा करण्यासाठी अध्याय 9 ज्ञानेश्वरी आणि ओवी पहिली काय सांगितलं मौल्यांनी तरी अवधान एक कले विजये मग सर्व सुखाचे पात्र होते हे प्रत्येक उत्तर माझे उघड आहे का ज्ञानदेव नंतर श्रोते हो मी जे काय आता वास्तविक गुह्य तत्वाचे निरूपण करणार आहे ते अवधानपूर्वक ऐका ही प्रतिज्ञापूर्वक हे उघड मागतो की काही एक लक्ष या श्रवणाकडे दिले तर तुम्ही सर्व सुखाला म्हणजे ब्रह्मसुखाला पात्र व्हाल म्हणून ब्रह्मसुखाला प्राप्त होण्याची यामध्ये तरी अवधाने श्रोते हो मौलींनी चांगल्या पद्धतीनं श्रोते हो आदरपूर्वक भाषा वापरून त्यांनी काय सांगितलं उघड काय सांगितलं प्रतिज्ञा केलेली आहे तरी अवधान एकले दिजे एक लक्ष द्या अवधान म्हणजे लक्ष देणे एक लक्ष द्यायला सांगितलं मग काय प्राप्त होईल तर मग सर्व सुखाचे पात्र व्हा एवढं ऑलरेडी प्रतिपादन केलं सर्व सुखाला पात्र व्हा पण आंबेर बाबाने दिलेलं नामस्मरण ध्यान करी आणि ते आधी भाव शुद्ध कर आधी भाव शुद्ध मग वैराग्याचे बळ आणि भक्ती पाहिजे शोध यावर नेम कोणता एक नामस्मरण लक्षपूर्वक करण्यासाठी आपला भाव शुद्ध पाहिजे अंगी वैराग्याचे बळ पाहिजे आणि मग नामस्मरण ध्यान शिरोजवळ झालं पाहिजे भक्ती पाहिजे शिरोजवळ ध्यान करतो आपण भक्ती करीत आहोत मग हे सर्व तुम्हा मला माऊलींनी प्रतिज्ञा करून सांगितले मग सर्व सुखाला पात्र व्हायचंय एवढं ज्ञानेश्वर माऊलींनी पुढं केलं गुह्य प्रकट केले विश्व ब्रह्मच केले गुह्य केलं प्रकटत्व मग अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे मनबुद्धी चित्त अहंकार शुद्ध झालं पाहिजे आणि ते शुद्ध करण्यासाठी ध्यान करायला सांगितलेलं
लक्ष द्यायला पाहिजे. पुढं इथं सगळ्यांची फारकत झालेली आहे. ध्यानरूपी मौन नामस्मरण म्हणजे ध्यान केलं, लक्ष दिलं तरी अवधान वेगळे एकले तिथे व्हायला मदत नाही. आपण आपला श्वास दीर्घ घेतला आणि दीर्घ सोडला तर फार मोठं कार्य केले. एक नामामध्ये कलियुगम म्हणून गावाकडे येणारा कटकलिया नेहमी उदाहरण कणकैया नामस्मरण घेतलं आणि 8 वाजता नामस्मरण करायला बसला. पहिला श्वास सो म्हटल्याबरोबर ब्रह्मांड आणि हम म्हटल्यानंतर तो पिंड. 12 तास त्याचा खेळ चाललेला. खेळ चाललाय याचा अर्थ नामस्मरण करत त्याचा खेळ लागता अर्थ वेगळा करा. म्हणून तरी अवधान एकले तिथे एक लक्ष द्या. नाम कोणतं तर ब्रह्मनाम. सोहम ब्रह्मनाम एवढं मोठं सामर्थ्य तयार झालं. सोहम ब्रह्मनाम. इतर कोणतंही नाम घ्यायचं नाही. कोणी असो, विठ्ठल असो, पांडुरंग असो, रामकृष्ण हरी असो, हरी ओम म्हणायचं, हरी ओम. फक्त ध्यान करायचं. ध्यान करण्याचा अधिकार तयार झाला आपल्याला प्रत्येकाला. आणि ती प्रतिज्ञा माऊलींनी केली. साधना साधन नाही. प्रतिज्ञा करणं सोपं नाही. कलियुगामध्ये प्रतिज्ञा कुणीही करू शकत नाही. जो करल तो भाग्यवान. त्या नामाप्रमाणे म्हणजे त्या प्रतिज्ञेप्रमाणे माऊलींनी फक्त सांगितले तरी अवधान एक लक्ष द्या. ब्रह्मनामावर. ब्रह्मनाम कोणतं? सोहम ब्रह्मनाम. स परमात्मा, हम जीवात्मा. जीव आणि पांडुरंग एक आहे. एक आहे. जीवावरली माया गेली आत्मस्वरूप. आत्मस्वरूपामध्ये ओंकाराचं ध्यान केलं की पांडुरंग स्वरूप उन्मीनुच्या का पांडुरंग भेटते. एवढी पावर आपल्यात आहे. एवढी पावर. म्हणून आधी भाव शुद्ध कर तरी अवधान केले. आधी भाव शुद्ध कर मग वैराग्याचे फळ. मग भक्ती पाहिजे शिरतो याहूनही नेम कोणता. याच्यावर नेम कोणता आहे? आपण नामस्मरण करतो पण मायेत अडकलेलो आहोत. आपल्या नामाची धडसड होती.
कधी केलं कधी नाही केलं जाऊ द्या, कंटाळा आला, आजारी पडलो, काय झालं? भाव शुद्ध नामाचा, ब्रह्मनामाचा हा शुद्ध भाव त्यावेळेला तयार होतो, त्यावेळेला वैराग्याचे बळ आपोआप येते आणि वैराग्याचे बळ आलं की भक्ती शिवजवळ तयार होते. एवढा नियम तयार होतो. म्हणून कलियुगामध्ये सगळी चक्र ओलांडायला 14 चक्र, पिंडात 7 आणि ब्रह्मांडात 7. भुवयांच्या खाल्ला भाग पिंड आहे, म्हणजे शरीर आहे, देह आहे, आणि भुवयांच्या वरला भाग आहे ब्रह्मांड आहे. मग हे तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. आणि त्या ब्रह्मांडात ओंकाराचं ध्यान केल्यानंतर 7 चक्र ओळखायला वेळ लागतो. तिथं सद्गुरू घरनामच मला देऊन टाकतात. ब्रह्मनामच ओंकार स्वरूप हे ब्रह्मनामच. सोहम ब्रह्म ब्रह्मनामच. ब्रह्मनामाचा क्षण आहे. ब्रह्मनामाचा क्षण विचार याचे मन, त्याची मन पापे स्वये तळून जा. एक क्षण ब्रह्मनामाचा, आणि तो करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करण्यासाठी जसं म्हणे, प्रयत्न वाळूचे कदर गणितात ते लई गळे, वाळूच सांगितलं. मग वाळू मध्ये काय पेरलं तर काय येत का? येत नाही. आणि मग ही जी माती आहे, या मातीमध्ये कण भरलेला आहे, म्हणून नांगरणी पहिले करावी लागते. मग अवताच्या पाया कराव्या लागतात, आणि मग फराट पाणी. ज्यावेळेला शेती करत होतो 1-2 वर्ष, 3 वर्ष करत होतो, त्यावेळेला पावसावर शेती असायची. एकदा पाऊस पडला तर ज्वारी पेरायला किती पाया लागतो? 4-5 अवताच्या कोळवाच्या पाया, 5-6 फराट पाया. ते आठवडे, कारण जमिनीत जी ओढ असते, असे भोवरे पडले की वर उठून जाते. म्हणून वर उठून जाऊ नये, ज्वारी पेरीपर्यंत 15-16 फाळ्या होतात. आणि एकदा पेरलं, पाऊस झाला नाही तर पावसावर पीक येत. म्हणजे हा मातीच्या कणामध्ये आपण उलटा पालत केली ही योग्य तऱ्हेनं, तर योग्य तऱ्हेने केली तर शेतीचा उपयोग. आता काय बागायत झालेलं आहे, शेतीला पाणी प्रमाण नाही, शेतीला पाणी द्यायचं प्रमाण नाही. एकदा बारं मोठं की सगळ्या ऊसामध्ये पाणी. मग
पाणीचं बारं धरलं जात आणि त्याच्या अगोदर पाण्याचं बारं धरलं जात. आता काय शेती म्हणजे एक उत्पन्नच आहे, पण जमीन खराब व्हायला लागलेली आहे. योग्य तऱ्हेनं ते विचार नाही. पहिलं पीक काढलं की दुसरं पाणी घालायचं, लगेच दुसरं पीक. ऊस असलं तर 12 महिने 1 वर्षीय तो पोचला जातो. तसं नामस्मरण आहे. एक नाम घेण्यासाठी भाव शुद्ध पाहिजे. भाव शुद्ध करण्यासाठी हे असतं. ज्याचा भाव शुद्ध आहे त्याचं नामस्मरण आपोआप होतं. त्याचं वैराग्य तयार होतं, भक्ती शिरजोड तयार होते. म्हणून नामावर लक्ष लगायला काय गरज नाही. घरी अवधान एक केले म्हणून भाव शुद्ध कर. अंगी वैराग्याचे पण भक्ती पाहिजे शुद्ध यावतीने मुकता. आपली ओवी सुट्ट्या कामा जरी आपण भक्तीचं वर्णन केलं तरी त्यामध्ये जे ब्रह्मनाम आहे ते ब्रह्मनाम आपण नामामध्ये आणलं पाहिजे. चालू आहे ब्रह्मनाम चालू आहे, पण लक्ष द्यायचं. तरी अवधान एककडे एक लक्ष द्यायचे. भाव शुद्ध झाला तर ज्ञानप्राप्ती होते. भाव शुद्ध झाला की ज्ञानप्राप्ती होते. मग त्या ज्ञानामध्ये त्याला भविष्य कळू लागतं. भविष्य कळू लागतं. ते आपण जतन केलं पाहिजे. हे जतन केलं पाहिजे. लागला सांगायला तर मिळवलेलं ब्रह्मज्ञान संपूर्ण झाले. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत तरी अवधान एक कले वा कंकय्य होता. सो म्हटला ब्रह्मांडाचा प्रकार. कालची 7 चक्र अगोदरच त्यांनी ओलांडलेली होती. म्हणून या जन्मामध्ये त्याला नामस्मरण करायला वेळ लागला नाही. आपल्याला वेळ लागतो. आपलं काय मन मायेमध्ये अडकले. कळलाय परमार्थ कळलाय तरी पण मायेमध्ये जाऊन अडकतो. परमार्थ सोपा आहे पण बसायला लागतं. आणि मग त्या नामावर लक्ष लागलं पाहिजे. तरी अवधान एकले तिथे. म्हणून एक लक्ष लागण्यासाठी भाव शुद्ध धरला पाहिजे. भाव शुद्ध धरला की एक लक्ष तयार व्हायला वेळ लागत. वेळ कालावधीत वेळ नाही. एकदम उदार आहे. बाहेर मायेत उदार आहे. दिवसभर काम करत त्यावेळेला रोज मिळेल. त्या व्यापाऱ्याकडून आधी तुम्ही हे घेतलं, माल घेतला की मग पैसे देता. म्हणजे पैसे देण्याच्या कालावधी मध्ये
माल खरेदी करताना आणि हिशोब होईस्तोपर्यंत पैसा कोणी देत नाही. मग हिशोब झाला, माल घेतला की आपण ते पैसे देऊन टाकतो. म्हणजे इथं वेळ आहे, काय कोणी असते. म्हणून लक्षपूर्वक कार्य करण्यासाठी एक लक्ष आणि भाव शुद्ध. आधी भाव शुद्ध झाला ना, एका नामामध्ये तुम्ही ब्रह्मस्वरूप 7 चक्र ओलांडले जातात 1 तासामध्ये. त्याला वेळ लागला नाही. माझ्या जन्मामध्ये सप्तचक्र ओलांडून तो गेलेला होता. म्हणून त्याला ब्रह्मांडात जायला वेळ लागला नाही. बाबा चक्राला ऊपर जाता है, नीचे आता है. मग बाबांनी सांगितलं लक्ष करो तरी अवधान एक कले घे. ब्रह्मांडात जायचं तरी अवधान एक कले घे. एक लक्ष देण्याचा अधिकार तयार आहे. म्हणून बाबा मनुष्य जन्म किती थोर आहे याचं गणित करता येणार नाही. कारण नराचा नारायण होताना मनुष्य देहामध्ये तो नराचा नारायण होतो, इतर प्राण्यांच्या देहामध्ये नाही. त्यांचा आहार, लागणारा आहार, इंद्रिय सुख, भीती आणि झोप. तो शिव असला तरी त्याला भीती आहे. मांस खाणारा प्राणी आहे, मांसाहार खाणारा म्हणजे प्राणी मात्राचं मांस खाणारा तो प्राणी आहे. जीवन काय होतं तसं मनुष्य जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण करणं सर्वात श्रेष्ठ आहे. तरी अवधान एक कले घे. एक लक्ष ब्रह्मनाम जपायचं आणि शेवटी ब्रह्मनामच करायचं. स्वहं ब्रह्म, ओंकार ब्रह्म. ज्या वेळेला तो ध्यान करायला सुरुवात करतो त्यावेळेला आधी भाव शुद्ध धर. या शब्दाप्रमाणे तो भाव शुद्ध धरतो. 1 तास काय सांगितलं? भाव शुद्ध. भाव शुद्ध तयार झाला की मग मनुष्य जन्माचं सार्थक तयार. भाव शुद्ध झाला ना तर वैराग्य आपोआप मिळतं. वैराग्य तयार झालं ना तर भक्ती शुद्ध आपोआप होते. कारण नाम, ब्रह्मनाम हे नाम श्वासामध्ये भरलेलं आहे. इतर प्राण्यांना श्वास आहे, श्वासामध्ये नाम आहे, पण जपायचा अधिकार नाही. तो माणसाला अधिकार. म्हणून तरी अवधान एक कले घे. अवधान लक्ष द्या. लक्ष दिलं, मन नामरूप झालं. बाबांनी सोपं केलं. चित्तरोधाचा अभ्यास मन, बुद्धी आणि चित्त
एकत्र करून अभ्यास केला. पण चित्तात विक्षेप झाला की संपलं आणि विक्षेप चित्तामध्ये होतो. एखादा वैराग्यशील असेल त्याचं नाही. पण चित्तरोधामध्ये एक ब्राह्मणाचा मुलगा होता, BA शिकलेला, ध्यान घेतलं, चित्तरोधाचा अभ्यास केला. अभ्यास करता करता त्याचं मन भरकटलं. त्याने जेवायला बसला की शिव्या द्यायचे. मग ते चित्तामध्ये विक्षेप तयार. आई वडिलांनी 8 दिवस पाहिलं, घरातल्या सगळ्या मंडळींनी पाहिलं, कुणी ऐकायला तयार नाही. शिव्या कवर सांगतात. मग त्यांनी हाकलून दिलं. तो पुण्यातून निघाला येवतला पाय आणि येवतवरून राहुला पाय आला. राहुला तिथं असणारे मारवाडी व्यापारी, धोंडेबा अण्णा, गजानन खळे या सगळ्यांनी त्याला भांडे दिली. भात करायला, वरण करायला, सगळं करायला भांडे दिली, गाडका दिली. त्यांनी ते केला. पण त्याने एक सांगितलं की जेवायला बसलो की शिव्या देतो. हे असं कोण करेल का? मग त्याने ताटात भात ओतला, वरण टाकलं आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. लोकांनी ताट ओढून घेतलं, हाकलून दिलं. योगायोग तो 2 दिवस तिकडेच भरकटत राहिला. आणि तिसरा पाचा काय तो पाकिस्तानला भावना. संतांची संगत काय असते? संत संगतीचा लाभ पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. शब्द ब्रह्मांडात काय आहे? पद्मनाभ जोडला एवढी ताकद आहे. संत संगतीचा लाभ पहा. मग तो इथं आला तर नेटावर तुकाराम मिस्त्री बाबा होता. त्यांच्या पाया पडला आणि सांगितलं मला जेवायला द्या. मी 2 दिवस पाठ केला. चालत आलो, परत चालत खाल्लं. ठीक आहे. बाबांनी तांदूळ आणून दिले, मग वरणाचं डाळ दिली, तुकाराम मिस्त्रीची भांडी दिली, सगळं साहित्य दिलं. 2 महिने भात आणि तुरीचे डाळ बरोबर. हे त्याला 2 करायला वेळ भांडी दिली. त्याने घेऊन पाणी आणलं, चूल पेटवली, स्वयंपाक तयार केला, भात तयार केला, वरण तयार केलं. आणि बाबा ते समोरासमोर बोलत होते या मंदिरामध्ये. हे मारुतीचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये समोरासमोर बाबाची सुपारी काढली आणि मिस्टरला दिली. मग त्याने भात म्हटला, सांगितलं मी शिव्या देतो. अन्न ताटात घेतलं की शिव्या देतो. बाबरा तर मग
भात एक घास उचलला शिव्या द्यायला सुरुवात केली. बाबांनी मिस्त्रीला सांगितलं गावाकडं फोन करा, त्याच्याकडे डोंगर केलं. काय म्हणला निर्णय जे माणसं आहे, मी जेवतोय आणि हे भजन माझ्याकडे डोंगर करून बसलेले नालायक आहे. शिवाय ते खात, शिवाय ते तो खात. संत संगतीचा लाभ कसा असतो? संत संगती लाभ बोलायचा. आणि म्हणून त्या बाबांनी आणि तुकाराम मिस्त्रींनी शिवेवर काही बोलले. सुपारी काढून सुपारी खायला सुरुवात केली. मग त्याचं जेवण झालं. त्यांनी पाहिलं मी चूक केली. बाबाने म्हणला असं का? म्हणला चित्तरोधाचा अभ्यास करताना विक्षेप झाला म्हणून मी असा वेडा झालो. कोणत्या गावाला वेडी यांच्या गावी. हा वेडी यांच्या गावी. वेडी वेडी यांच्या गावी. वेडी यांच्या गावात. मग वेडी यांचं गाव का म्हटलं तर इकडं कोणी ओळखत नाही, अजिबात ओळखत नाही. आणि मग ते बसत ते हे करीत. हे सगळं करीत असताना मग वेडा झालो वेडी यांच्या गावात. त्याचं नामस्मरण तयार झालं. चित्तरोधाचा अभ्यास बाबांच्या पायापीठावर तयार झाला आणि चित्त बिघडलेलं होतं ते जाग्यावर आलं. संतांच्या संगती मनोमार्ग गती सापडावा श्रीपती येण्याची गती. तुम्ही एक शब्द पहा. वेदवाणी काय आहे? वेदाचा आपला तुकार नाही. म्हणून ज्ञान तयार झालं की अभ्यास तयार. मग स्थूल देह 3.5 हाताचा स्थूल देह, स्वप्नातला देह, इथे अंगोष्ठ मात्र ब्रह्म आणि कारण देह मसुरीच्या डाळी समान. तुम्ही आम्ही झोपेमध्ये जातो तर भगवंताच्या जवळ जातो, पण आपल्याला काय कळत नाही. समजत आहे दूध आहे तुझपासून, भले तू जागा देह धारण करतो. मग चौथा देह आहे महाकारण. महाकारणाच्या स्वरूपामध्ये जायला टाइम लागत नाही. महास्वरूपामध्ये म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. एवढं सोपं गणित, पण या गणितामध्ये कोणी उतरत नाही, सोडू शकत नाही. कारण विषय असेल काम क्रोध मद मत्सर अहंकार इच्छा वासना भोगीपणा याच्यात अडकलेला मान अपमान मानामध्ये अडला. काय नुसतं मानामध्ये अडकत तो
भ्रमिष्ट होतो, अभिमान तयार झाला की पण तो भरकटला जातो. म्हणून बाबांना मनुष्य जन्माचं सार्थक होण्यासाठी लहान मुलाचं सामर्थ्य वापरलं जातं. म्हणून इथं माऊलींनी प्रतिज्ञा केली, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. उघड काय? तरी अवधाने तरी तुझे, मग सर्व सुखाची पात नामस्मरण केलं, ब्रह्मांडात गेला, साक्षात त्याच्याबद्दल विशेष तो महाकारणामध्ये आपण ज्यावेळेला मातेच्या उदरामध्ये येतो, पहिल्या मासामध्ये शेतकमल तयार होतो, म्हणजे जीवात्मा ब्रह्मांडात राहतो, देवा शेजारी राहतो. देवा शेजारी महिनाभर राहतो. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या मासामध्ये बाहू तयार होतात, क्षत्रिय धर्म. क्षत्रिय धर्म तयार आणि तो 2-3 महिने तो ब्रह्मांडात राहतो देवाजवळ. पण देवरूप होत नाही. आपण देवरूप होत नाही. मातेच्या उदरातून निघाला, 7 महिन्यामध्ये देहधारण झाला. 2 महिने 9 दिवस त्या भगवंताचं ध्यान करीत राहा. भगवंताचं ध्यान करीत राहा. एवढी ताकद त्याच्याकडे असते. पण मातेच्या उदरातून बाहेर आला की बेशुद्ध पडतो आणि शुद्धीवर आला. सोहम शब्द विसरला, ओहम ओहम म्हणून रडायला लागला. मग रडणं बंद केलं जातं. हे हरव सगळं पाण्यामध्ये उचलतात, सगळं करतात, तरी त्याला त्याचा विचार नाही. पाण्यात उचललं तर काहीच नाही. तो रडतो का? मी ज्या नामावर तरलो होतो तेच विसरलो. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. तिथं अवधान देण्याचा वेळ संपला. नुसतं 7 महिन्यामध्ये एक आता बसलाय तो ब्रह्म म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या मासामध्ये नामस्मरण करता करता एक नाम उठलं की त्या ठिकाणी व्यंग तयार, त्या ठिकाणी व्यंग तयार. आमचा तयार व्हायचा टाईम आणि नामाचा शब्द विसरायचा टाईम आमचा बिघडलं. वाहतो काहीची बोटाची वाकडी पाहतो ना आपण. हा एक नाम विसर. माझी ही बोट आहे, पण हे जे मधल्या बोटा शेजारी जे बोट आहे ते बोट नकळत असं झालेलं. म्हणजे मी एक स्व म्हणा किंवा हम म्हणा सुटला गेला. म्हणजे मी स्वतःच व्यंग, तुम्हाला काय व्यंग दिसत नाही.
तुम्हाला अवघड विषय आहे. म्हणून तो एवढं नामस्मरण 9 महिने 9 दिवस करीत असताना घोटाळ्यात पडतो. पूर्वी काय डॉक्टर नव्हते, डाईट आहे. ही एक बाई शेवटच्या क्षणी त्या घरात जाणार आणि डोकं बाहेर आलं की डोकं आलं कोणा छाती म्हणजे त्या ठिकाणी परिस्थिती अवघड आहे. पण ती तयार गाडी ओढून काढते, ओढून नाळ तोडायची तर दगडाने तोडीत. आता काय एवढं ते चौचपणा एवढ्या न आता बाबांच्या काळात म्हणजे आपण आपला जन्म करीत असताना किती मग त्या ठिकाणी लोके शुद्ध पडतो, नाळ तोडली गेली, मग तिथं होल आहे, हे होल आहे. त्या होलातून रक्त पुरवलं जातं. म्हणून मातेनं कसं वागायचं ते ठरवायला लागतं. म्हणून माता कशी वागत गेली की मुलगा आपोआप बिघडलं. आपोआप तू काय वडिलांचं ऐकत नाही. म्हणून मातेचं जे जीवन आहे ते चांगलं असावं लागतं. तर हे अवधान हे त्या मातेनं नामस्मरण केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. म्हणजे तो नीटनेटका दिसतो आणि शेवटी नीटनेटका राहतो. म्हणून बाबांनो, मनुष्य जन्म हा श्रेष्ठ आहे. तरी अवधान एक लक्ष द्या. अवधान देण्याकडे एक लक्ष द्या. एवढी ताकद तुमच्याकडे नाही का आहे, पण आपण ते पाळत नाही, नियम पाळत नाही. आज त्याला उद्या आला कंटाळा, गेलो गावाला, याला उशीर झाला म्हणून सोडून द्यायचं. म्हणजे त्याला नियम नाही. ब्रह्मज्ञानाचा एक क्षण 24 तासामध्ये, 1 तासामध्ये, कलियुगामध्ये 1 तासामध्ये मन नामरूप झालं पाहिजे. म्हणून श्वास दीर्घ घ्यायचा, दीर्घ सोडायचा आणि दृष्टी नाकाच्या शेंड्यावर अर्धी उघडलेली, अर्धी मिटलेली, डोळे पूर्ण मिटलेले नाही, ती दृष्टी या नासिकाग्रावर ठेवायची. मग मन नामाकडे आपोआप येतो आणि मन नामरूप झालं की वेळ लागत तो व्हायला मदत नाही, मनाला व्हायला मदत नाही. ते लगेच ब्रह्मस्वरूप व्हायला मदत त्याच्याकडे नाही. म्हणून आधी भाव अंगे वैराग्याचे बळ, भक्ती पाहिजे शुद्ध यावणी नेम कोणता, सांगा कोणता नेम. सोपं आहे. 1 तास, 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी द्यावं. कळलंय? पण मायेत अडकल्यामुळं तिथं तो अडकला गेला
आणि मग विशेष सुखामध्ये रमून गेला. शब्द ब्रह्म ओंकारापासून शब्द निर्माण होतो म्हणून शब्द जपून वापरा. शब्द ब्रह्म मुखातून शब्द बाहेर रस ब्रह्म जिभेवर रस ठेवले की रस कोणता आहे? खारट आहे का आंबट आहे का तुरट आहे का तिखट आहे का गोड आहे? जिभेचा श्वासोश्वास घेतला जातो त्याच्यातून सुगंध आला की त्याच्यामध्ये आला त्याला सुगंधाची आवड आहे. पण कानावर शब्द आले की त्या शब्द ब्रह्मामध्ये अडकलं. मला शब्द आला जी माया सोडित नाही. माया कोणाला सोडित नाही. मायाला सोडायला आपण आपला आधी स्वभाव स्वभाव म्हणजे भाव शुद्ध पाहिजे. शुद्ध भाव तयार झाला की भक्तीचं प्रेम तयार मग तिथं वैराग्य निर्माण आपोआप आणि मग भक्ती पाहिजे. शिरजोड नामावर दोन एकरूप केलं गेलं पाहिजे. पिंडामध्ये सोहम ब्रह्म नाम आहे आणि ब्रह्मांडामध्ये ओंकार ब्रह्माचा घाट आहे. तिथं सद्गुरु ओंकाराचं ध्यान देतात. सद्गुरुनाथ धरून हात नेले मंदिरात. ओंकाराचं ध्यान करायला लागला की आपोआप 7 चक्र ओलांडली आणि मग तो उन्मणीच्या सुखामध्ये पांडुरंग स्वरूप. वेळ वायदा नाही, बाहेर वायदा आहे. पैसे उसने घेतले तर ते द्यायचा वायदा आहे. लगेच काय देत नाही. आणि बुडवत काय वेळेला बुडवत होती म्हणजे कालियुगामध्ये लोक लबाड होत. फार वाईट आहे कलियुग. कानाने शब्द ऐकले, डोळ्यानं रूप पाहणं, नाकानं गंध म्हणजे गंध सेवन करणं म्हणजे कस्तुरीचा रंग, अमृताचा रंग आपल्याला प्राप्त होतो. काय करावं लागत नाही. रिद्धी सिद्धी पाठीमागे लागतात. जीव तत्वावर जातो, कंठ चक्रावर जातो. त्यावेळेला रिद्धी सिद्धी देव देवता सगळ्या प्रसन्न होऊन सांगतात देव तुम्हाला काय देणार. देवरूप झाला, जीवात्मा देवरूप झाला, तो आत्मरूपामध्ये जातो. आत्मरूपातून ब्रह्मांडात गेला, उन्मणीच्या सुखात पांडुरंग होईल. एवढी ताकद तयार होते. निष्कर्म सिद्धी प्राप्त. माऊलींनी मुलीचा मुलगा केला. हकीकत एक राजा होता, त्याला काय मुलगा झाला नाही, मुलगी झाली. ती मुलगी मुलाचा वर्षात करून वावरत होती. पुढं तिला कळायला लागलं
मग तिला वाटलं आता कसं काय होतं. आपण तर पुरुषाचा पोशाख घालतो आणि आपण आहे स्त्रीचा, म्हणून ती घोड्यावर बसून बाहेर फिरायला तिकडे पुढे गेली. तर त्यांना माऊली दिसली. म्हणजे 4 भावंड, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, मुक्ताबाई हे सगळे रस्त्याने चालताना दिसले. संत महात्मे आले म्हणून ती घोड्यावर खाली उतरली आणि सगळ्यांचे पाय धरले. असं लोटांगण घातलं आणि माऊलींना सगळे हकीकत सांगितले. मग माऊलींनी त्या मुलीचा मुलगा केला. मुलीचा मुलगा केला. जमल का हो? आज नाही कोणाला जमायचं. आज काय एखादा ब्रह्मवेत्ता तर करेल ते सुंदर असं स्वरूप तयार. पण नामस्मरण करणं महत्वाचं आहे. तरी अवधान एक कले एक लक्ष, सगळं एक लक्ष देण्यासाठी तुम्हा मला आपला ध्यानरूपी म्हणून नामस्मरण सप्ताह, ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह जसा विना याने घेतला त्याने घेतला, खाली ठेवायचा नाही एवढं तयार. हे म्हणजे आता विकत केलं जातं. आता सगळं विकत आहे. परमार्थ आता आपला परमार्थ विकत नाही. परमार्थ विकत नाही. आपला परमार्थ उच्च करायचा आहे. मग त्यामध्ये आपल्याला घरी जमत नाही ते 7 दिवसामध्ये जमत. तुम्ही मला 7 दिवसामध्ये काय जमत. त्याने त्याची इच्छा आधी भाव शुद्ध कर, शुद्ध भाव करून नामस्मरण केलं तर त्याला अनुभव येतो आणि ते पुढ्यावर शिकवलं तर वाढत राहतं. म्हणून ध्यानरूपी म्हणून नामस्मरण सप्ताह, तिथं नामस्मरण आपण प्रवचन ठेवले ते तुम्हाला दिवस कसा घालवायचा म्हणून त्याच्यासाठी प्रवचन आहे. कीर्तन ठेवलं नाही. कीर्तन ठेवलं असतं टाळ पकवान पेटी आवाज या लोकांना ध्यान करायचा आवाज आल्यामुळं हे होतं आणि आपण नामस्मरण करत राहतो. इथे सेवा करायची, संतांची सेवा, सद्गुरु समर्थ आंबेर बाबांची सेवा आहे, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची सेवा आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांची सेवा आहे. सगळ्या संतांची सेवा आपण नामामधून करतो आणि ते नामामधून आपण 1 तास वाटून घेतो. बसला तरी 3 तास, बसला 4 तास बसला तरी चालतं. पण 1 तास वाटून दिलं जातं. शेवटपर्यंत आलेल्या प्रत्येकाला आपण लक्षपूर्वक टाइम देतो. पण इथेही टाइम चुकवतो. टायमाला वेळेला हजर राहत नाही. फार महत्व आहे वेळेला. क्षणाक्षणांना आयुष्य कमी होतं. 23 तास प्रपंचात जातात. 1 तास ब्रह्मनामा,
सोहम ब्रह्म. म्हणून दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ सोडायचा एका तासात. श्वास दीर्घ झाला, मन नामाकडे आलं, एकाग्रता तयार. एका खऱ्या अर्थात परमार्थ अवघड नाही. एक तास होत आलेला आहे, पण परिस्थिती, शरीराची परिस्थिती हे करायची ताकद होती, प्रवचन करायची ताकद होती. पण प्रवचनाला बसलो, आधार संपले, सगळे आधार संपले. मग एवढी पावर त्या शब्द ब्रह्मामध्ये आहे. म्हणून ज्ञान व्हावे, आंतरी ज्ञान व्हावे. आंतरी, बाहेर नाही. आणि लोक बाहेरचं ज्ञान पाहतात. बाहेरच्या ज्ञानामध्ये काय एवढं तुम्हाला त्या विद्या प्राप्त होणार नाही. समजा विद्या, रसायनशास्त्र विद्या, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान शास्त्र विद्या, गद्यशास्त्र विद्या आहे, पद्यशास्त्र विद्या आहे, व्याकरण शास्त्र विद्या आहे, संगीत शास्त्र विद्या आहे. संगीत शास्त्र बापाचे बाळाशी बोलणे, संगीत शास्त्र. पण ते वापरायचे कसे हे ज्ञान असावं. ताल कोणता आहे? एक ताल, त्रिताल, चौथा ताल, सप्तताल, हे ताल आहे. त्या तालामध्ये ते संगीताला शास्त्र आहे. आणि ते गायचं झालं तर ते आपल्याला कळलं पडलं. बाबा गर्जवण्यात गेले. त्या दिवशी तो गुलाबराव जगताप त्यांना शिकवायला येतो, तर त्यावेळेला तो आला. मग एक अभंग गायला, त्यांना शिकवण पुरी झाली की मग एक अभंग गायला रागा. असं नाही वाटतं राग आपल्याला येतो तो राग, नाही तर तो राग त्याला. तो राग आहे ध्यानाचा. कशाचा आहे? ध्यानामध्ये. गायन करताना ध्यान तयार झालं पाहिजे. मग चलो मच्छिंदर गौरव आहे, भगवानातून बोल बाहेर काढले, चलो मच्छिंदर गौरव आहे. पुढे शिकायला गेले गोरक्षनाथ, पुढे शिकायला गेले नव्हते, पण अंगभूत संगीत शास्त्र तयार. नंतर हे पोहण्याची विद्या तयार व्हायला तो लागला की मग सुंदर असा पोहत. नंतर भक्ती विद्या, बॅलेक्टर सावरकर 18 मैल समुद्रात पळून गेले. 18 मैल पोहत. सांगा कसं काय विज्ञान. बॅलेक्टर सावरकर पोहण्याच्या विद्येमध्ये नेमबाजीचा विद्या. अर्जुनाने वर मासा फिरत होता, त्याचं चित्र पाण्यात पडलं होतं. मग तो पाण्याचा डोळा. त्यापेक्षा
तेही पेक्षा तो पारधी डॉक्टर एकलव्य द्रोणाचार्यांचा पुतळा ठेवून स्वतः तो आश्रम विद्या शिकला. जी इतकी सावधपणे पुत्र फुटत आलं. बरोबर 4 बाजूला 4 पान आणि तोंडामध्ये धक्का लागेल ना असं पाठवावा. म्हणजे या विद्या आहे, कोपशास्त्र विद्या आहे. कोपशास्त्र आपल्याकडे नाही. कोपशास्त्र सर्पाकडे आहे. सर्प 31 दिवस 21 दिवस कोपशास्त्र होतो. तुम्ही 5 मिनिट म्हणजे एवढी पावर त्यांच्यामध्ये आहे कोपशास्त्रामध्ये. म्हणजे कोपशास्त्राची विद्या तयार झाली तर ती विद्या 1 लक्षपूर्वक शिकली जाते आणि वीर्य महिन्यातून एकदा टाकलं जातं. महिन्यातून एकदा टाकलं जातं. आता काय त्याला काय अर्थ पण त्रेतायुगामध्ये राजे होते. अहो 1000 मुलं त्यांना होती. वाचलं मी श्रीमंत भागवत राजा 1000 मुलं. काही राजे 1-2 मुलामध्ये समाधान. आणि जे आहे ते प्रल्हादासारखा त्या राजाच्या पोटी माणूस येतो. प्रल्हाद आसुरामध्ये जन्माला आणि भगवंताचं नामस्मरण करू लागला. हे ध्यान केलं. ते सांगत नाही उघडलं. पण जे झाले ब्रह्मस्वरूप त्यांनी हे नामस्मरण केलेलं आहे. तपश्चर्या करीत होते 1000 वर्ष. एवढा आयुष्य त्यांचं. विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या. पण अहंकार काय केला? अहंकारामध्ये अडकले. मग ब्रह्म ऋषी वशिष्ठ मुनी काय म्हणत नाही. मग त्याने पौर्णिमेचं चांदणं होतं. वशिष्ठ मुनी आणि अरुंधती दर पौर्णिमेला त्या वडाच्या झाडाखाली येत होते. मग हे यांना माहिती होतं. यांनी दगड घेतला आणि वर जाऊन बसलो. एकच दगड टाकून खलास करायचा. वशिष्ठ त्यांनी जाणलं आणि त्यांनी उद्गार काढले. काय चंद्राचं चांदणं पडले माझ्या विश्वामित्राच्या तेजासारखं. नामस्मरणाचे ते निर्माण झाले शरीरावर त्या तेजासारखं. फार गंमत आहे. बाहेरची गंमत वेगळी
आणि परमार्थातली गंमत होईल. परमार्थात नामस्मरण करणं हे रूप होते. आधी हे भाव शुद्ध आणि वैराग्याचे भक्ती पाहिजे शब्द याहून नेम कोणता सांगा. यापेक्षा कोणता नियम म्हणजे हे कार्य घडायला तुमच्या जीवनामध्ये लाख मोलाचं साह्य निर्माण झालं. म्हणून आपला ध्यानरूपी गौणामस्मरण सप्ताह या सप्ताहात स्वतः पावती पुस्तक घेऊन जायचं आणि लोकांच्याकडून वर्गणी गोळा करायचं. स्वतः आपली लोक असतील त्यांच्या पावत्या फाडायच्या, त्यांच्या पावत्या फाडायच्या. कार्य घडलं पाहिजे. मन लावून केलं तर बाहेरच्या लोकांच्या पावत्या तुम्ही फाडू शकता. म्हणून एखादा आता तुम्हाला काय जायचं, बोलून ऐकायचं, सहन करायचं, पुढे जायचं. बोलणार नाही असं मी म्हणत नाही. तर काहींना परमार्थ आवडत नाही आणि त्यांना विचारलं तर ते काय नेमकं बोलणार नाही. ज्यांना परमार्थ आवडतो, अंबेबाबांच्या ज्ञानाचा काही अनुग्रह घेतला नसला तरी ज्ञानाचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे. स्वाभिमान स्वतःच्या स्वरूपाचा अभिमान म्हणजे नामरूप झालेला. त्याला संत संगतीचे वैभव प्राप्त होते. म्हणून तुम्हाला बाबांचं उदाहरण दिलं. तो माणूस शिव्या देत होता, त्याने पाय धरले आणि त्याच्या शिव्या देणं बंद झालं. एक रक्तपिती माणूस आला. बाबांनी या पाण्यातून धरून त्याला पलीकडे नेऊन पोचवलं आणि त्याला ती विचारणी दिली, जेवणाची विचारणी दिली. तो त्यांनी ते सांगितलं, घेतलं आणि सोडली. बाबा आपले सुपारी करून बसणार. तो म्हणला, बाबा तुम्हाला माझ्या संग जे व्हावं लागेल, रक्त गळतंय, रक्त गळतंय. मग तो एका बाजूने आणि बाबा एका बाजूने काय. मग त्यांची जेवण पूर्ण झाली. त्याची रक्तपुटी केली. संतांच्या मनोमार्ग 11वा आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे. आपण ते केलं पाहिजे. 7 दिवसाचा सप्ताह आहे. प्रत्येकाने पुस्तक घेऊन जा आणि आपल्या लोकांच्याकडूनही आणि दुसऱ्या लोकांच्याकडूनही वर्गणी गोळा करा. ती दिली जाईल, त्याची काळजी करायची तुम्हाला नाही. कारण लोकांना बाबाच्या ज्ञानाची आवड आहे. महाराष्ट्रातल्या प्रवचनकारांना केवढा मोठा अधिकार आहे, तरी ते बाबांना मानतात. फार मोठा अधिकार आहे. आपल्याला मानतात. मग त्या ठिकाणी काही जण सांगतात प्रवचन करावं अंबेबाबांच्या संस्थेतल्या लोकांनी. उद्गार आहे काय. मग असा अधिकार आपल्याकडे आहे. मग आपण अहंकार धरावा का, मला प्रवचन येते, मग अहंकार होतो. काय उपयोग.
ज्या वेळेला या गाडीवर कोणाला बसवायचे तर लोकांच्या कल निर्माण झालेला होता. मग शेवटी असा निर्णय आला, बापूंनी अनुग्रह द्यावा, त्याच्यात काय आडी अडचणी येतील ते डमडरे झाल्याने सोडावं आणि प्रवचन लोंढे महाराजांनी हे झालं. म्हणजे माझ्याकडे काही नसताना आपोआप ज्ञान प्राप्त झालं का? अभ्यास केल्यामुळं ज्ञानाचं स्वरूप इतकं बोलायला सुद्धा येत नव्हतं. मग हळूहळू शिकलो गेलो. म्हणून नामस्मरण करा, बोलणं चांगलं राहील. म्हणून बाबा तुम्ही आता या ठिकाणी पावती पुस्तकं वाटले जातील तर त्यांना किती पुस्तकं घ्यायची तेवढी पुस्तकं घेऊन जा आणि लोकांना या कार्यामध्ये ओढ लावा. तुम्ही ओढ दिली की त्याची ओढ एका तयार होईल, त्याची ओढ तयार. म्हणून आपलं ध्यान हे मंदिरामध्ये होते, त्या ठिकाणी सगळ्या देवदेवता अदृश्य रूपानं आहे. तिथं तुम्हाला त्यांचा स्पर्श होतो पण कळत नाही. त्या अध्यात्मशास्त्रातल्या जीवात्म स्वरूपामध्ये अदृश्य स्वरूपामध्ये या वास्तूमध्ये त्यात चौपण नाव ध्यान रूपी म्हणून नामस्मरण सप्ताह 54. मग प्रत्येकाने कार्य करावं अशी फार मोठी इच्छा आहे. प्रत्येकाने करावं. आपल्या यथाशक्तीप्रमाणे पावती भाडाची पावती पुस्तकं संजू काका आणि विठ्ठल आबा यांच्याकडून घेऊन जातात या ठिकाणी आणि आपल्या कार्यक्रमाला त्याचा उपयोग होईल. काय कळलं? म्हणजे दर्यावर हे केले लक्षपूर्वक ऐकत होता. लक्षपूर्वक तुम्ही पुढे ऐकाल ना ऐकाल हा विषय वेगळा, पण परमार्थ खऱ्या परमार्थ स्वरूपाचा विषय कळला नाही तर लक्षपूर्वक ऐकत. कळायला नामस्मरण करावं लागतं. ब्रह्मनाम सोहम ब्रह्मनाम श्वासामध्ये भरलेला आहे, त्यावर लक्ष द्यायचे. दर्यावर एक लक्ष द्यायचे. मग सर्व सुखात उपाय, सर्व सुखाला पाहतो. संवादाचा साक्षी 2, 4, 5, 6 दिवस आजारी